ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये. ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. सावंतवाडीची आमसभा 9 वर्षांनी पार पडली. यावेळी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर आमदार दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बऱ्याच वर्षांनंतर आमसभा सावंतवाडीत झाली आणि नवीन बॉडी आल्यानंतर लगेच आज सभा झाली. सभेत अनेक विषय आले. त्यात प्रामुख्याने मल्टी स्पेशालिटीचा मुद्दा आला, ग्रामीण भागातल्या आरोग्याचा मुद्दा आला, समाधानकारक उत्तरे दिली. काय सांगाल? मल्टी स्पेशालिटीचं केस ही येत्या 17 तारीखला कोल्हापूर बेंचमध्ये आहे आणि 17वरून ते 20वर जाण्याची शक्यता आहे. आणि दोन्ही जे राजघराण्यातले भाग आहेत दोघांनीही आपली ॲफिडेविट दिलेली आहे की हे मल्टी स्पेशालिटी त्या जागेवर करायला हरकत नाही. त्याची आता किंमत वाढते. वाढलेल्या किमतीला मान्यता देण्यासाठी प्रस्ताव हा मुंबईला पाठवण्याबद्दल आरोग्यमंत्री महोदयांनी सांगितलेला आहे. लवकरच हा प्रस्ताव आरोग्यमंत्री महोदयांकडे जाईल आणि त्याच्यानंतर याचं पुन्हा निविदा काढायला लागेल, कारण पूर्वीची निविदा ही कमी रकमेची होती. त्यामुळे नव्याने निविदा काढायला लागेल आणि त्याच्यानंतर हा प्रस्ताव मान्य होईल. ज्या कमी डॉक्टर्सची संख्या आहे ते डॉक्टर्स येत्या आठवड्यामध्ये देण्याचं मान्य हे आरोग्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते सुद्धा 8-15 दिवसामध्ये डॉक्टर्स उपलब्ध होतील अशी आम्ही अपेक्षा करतो. यात अजूनही काही मुद्दे आले तर शक्तीपीठ महामार्गाचं असेल, आजगाव मायनिंगचं असेल आणि त्याचबरोबर इको सेन्सिटिव्ह झोन, यावरही आपण सकारात्मक काही भूमिका घेतली, कारवाई घेतली. आजगावच्या संदर्भात ज्या लोकांच्या भावना आहेत या शासनाला कळवण्याच्या संदर्भातला ठराव घेतलेला आहे आणि ते आम्ही निश्चितपणे त्या भावना कळवू, जेणेकरून त्या भागामध्ये दुसरा कुठलाही प्रकल्प आणावा, परंतु मायनिंग आणू नये. आजगावच्या लोकांचा त्याला विरोध आहे. या भावना आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी कळवू. बांद्यातल्या लोकांचा मोठ्या प्रमाणात विरोध हा शक्तीपीठ महामार्गाला आहे आणि शक्तीपीठ महामार्ग हा मळगावला जोडला जावा अशी आम्ही विनंती केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा सर्वे करण्यासाठी ड्रोनची परवानगी मागितलेली आहे. मी आता परत SP साहेबांशी बोलेन आणि ही परवानगी देण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा विनंती करू. इको सेन्सिटिव्हला 27 तारीखला हे नोटिफिकेशन निघालेलं आहे. आपल्याला 60 दिवसाच्या आत ह्याच्यावर ऑब्जेक्शन्स द्यायला लागतील. सावंतवाडी शहराचा त्याच्यामध्ये समावेश करू नये असं महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला कळवलेलं होतं. तरी पण या यादीमध्ये पुन्हा सावंतवाडी शहराचं नाव आलेलं आहे. ते वगळण्यात यावं आणि ज्या ग्रामपंचायतींना इको सेन्सिटिव्ह नको असेल त्यांनी 60 दिवसाच्या आत आपले ऑब्जेक्शन्स सरकारला कळवायला लागतील. उपसभापतींनी एक जी मागणी केली की ते तिलारी योजनेचं जे पाणी आहे ते मळगाव, नेमळे, वेती या गावांना मिळावं, टर्मिनल्ससाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. त्या संदर्भात पाणीपुरवठा मंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की याचं एस्टिमेट करून नाबार्डमध्ये हा प्रस्ताव पाठवावा. त्याप्रमाणे येत्या 4-5 दिवसामध्ये हा प्रस्ताव नाबार्डसाठी मुंबईला पाठवण्यात येईल. शहराच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं म्हणजे मायकल डिसोजा जे कोलगावचे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी कचरा आणि पाण्याच्या प्रश्नावरून नगर परिषदेला इशारा दिला आहे. जर त्या गावांना तिथे प्राधान्य दिलं नाही तर ते बंद केलं जाईल असा इशारा दिला आहे. नाही, पाणी बंद होणार नाही कारण आमची स्वतंत्र लाईन आहे. परंतु कोलगाव आणि सावंतवाडीने एकत्रित मिळून ही योजना चालवण्याची आवश्यकता आहे. काही पाणी हे कोलगावला देण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात निश्चितपणे आम्ही पूर्वीच्या काळात ठराव केलेला आहे. मी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांशी बोलेन आणि कोलगाव आणि कुणकेरी दोन्ही गावांना पाणी पुरवठा करण्याच्या संदर्भात त्यांना विनंती करेन. MSEBच्या संदर्भात आमची बोर्डीकर मॅडमशी चर्चा झालेली आहे. आम्हाला नवीन 100 ट्रान्सफॉर्मर ते देत आहेत. आंबोली चौकूच्या वेगवेगळ्या लाईन्स काढण्याचा निर्णय झालेला आहे आणि वारंवार लाईट जात असल्यामुळे इथं असलेल्या झाडांची संख्या लक्षात घेता इथं अंडरग्राऊंड 33 kV करण्याचा संदर्भातला प्रस्ताव त्यांनी पाठवायला सांगितलेला आहे. हा प्रस्ताव 110 कोटीचा शासनाकडे गेलेला आहे. लवकरच मी महाजन साहेबांची भेट घेईन आणि आपत्ती व्यवस्थापना म्हणून ह्याला पैसे देण्यात यावी अशी त्यांना विनंती करेन. एक असं आहे की बांधकाम विभागाचं काम हे खूप व्हास्ट असतं आणि त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी आपण बघितलं की एका ठिकाणी ब्रिजच्या संदर्भात काही अडचणी आलेल्या होत्या
तर त्या संदर्भात ॲक्शन घेण्याचे मी निर्देश दिलेले आहेत. परंतु ज्या ज्या ठिकाणी इतर लोकांच्या मागण्या होत्या, कुठे बॅरिकेटिंग करावं, तिथं क्रॅश गार्ड बसवायला लागतात, ते सर्व करून घेण्याच्या संदर्भातल्या सूचना ह्या विभागाला दिलेल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि पंतप्रधान ग्रामसडक योजना याच्यामध्ये पैसे मंजूर आहेत, परंतु कामं कॉन्ट्रॅक्टरमुळे झालेली नाही आहे. ती कामंसुद्धा करून घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि आमसभेमध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की जेव्हा भीक मागणं आंदोलनासंदर्भात एक नागरिक बोलले त्यावेळी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही नाही, मुळातच असं करणं, असं बोलणं हे चुकीचं होतं. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन याला काहीही नाही आहे. वेळोवेळी ज्याला पैसे लागतात मी वेळोवेळी उपलब्ध करून देतो. त्याच्यामुळे भीक मागो आंदोलन करणं असं म्हणणं हे मुळात चुकीचं आहे. आपण आपल्या मागण्या निश्चितपणे मांडल्या पाहिजेत. त्या मागण्या योग्य असतील तर त्या मंजूरसुद्धा होतील, परंतु मांडण्याची एक सभेशास्त्राची एक पद्धत असते. त्या पद्धतीचं उल्लंघन होता कामा नये असं मला वाटतं.